नमस्कार. काय मग बघूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही? अशी मस्त गरम गरम बेसन भजी आणि कुरकुरीत, वरून अशी जाळीदार आणि आतून एकदम हलकी फुलकी अशी बनवलेली आहेत मी सोबत मिरची तळलेली. काय मग रेसिपी पाहिजे का नको? तर देणार आहे रेसिपी मात्र मी नक्की तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला रेसिपी नक्की समजेल. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी बेसन पीठ घेतलेले आहे 2 चमचे. तुम्हाला जितकी भजी बनवायची आहे त्या हिशोबानं तुम्ही आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं बेसन घेऊ शकताय. आणि अगदी कुरकुरीत भजी होण्यासाठी 1 चमचाभर मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं. मिठाचा अंदाज तर आपल्या सगळ्या गृहिणींना आहेच, म्हणून हाताने मीठ घातले तरी सुद्धा आपल्या अंदाजाने चालेल. आणि असा थोडासा ओवा हातावरती मॅश करून त्यावरती टाकायचा, थोडीशी हळद आणि हे मिश्रण असं एकत्र करून घ्यायचं. आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकत हे मिश्रण आपल्याला बनवायचं आहे. कधीही पाणी जास्त अगदी वतायचं नाही, त्यामुळे पीठ आपलं पूर्णपणे बिघडतं. थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मिश्रण एकदम दाटसर बनवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही असं मिश्रण पातळ बनवलं की तर भजी तुमची चपटी होतील, अशी कुरकुरीत अशी फुगणार नाहीत. तर मस्त आपलं मी बेसन तयार केलेलं आहे. आता वरून थोडासा अगदी खायचा सोडा टाकायचा आहे आणि खायच्या सोड्यावर 1 थेंबर असं पाणी टाकायचं. खायचा सोडा टाकल्यानंतर हे सुद्धा आपल्याला मिश्रण एकत्र करून घ्यायचं. आणि 5 मिनिटं हे मिश्रण आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत इकडे आपण तेल गरम करायला ठेवूया. तेल तापल्यानंतर लगेचच आपल्याला आता भजी तळायला घ्यायची आहेत. तर मी अशी छोटी छोटी भजी तळून घेतलेली आहेत. पहिल्यांदा तेल तापलं की नाही बघण्यासाठी मी थोडी भजी सोडलेली आहेत. तर मस्त तेल तापलेलं होतं. तर भजी इतकी छान फुगलेली होती, अगदी हॉटेलसारखी मस्त. तर तुम्ही बघू शकताय भजी मस्त छान तळून झालेली आहेत. आता अजून थोडं पीठ शिल्लक होतं, ती सुद्धा भजी तुम्हाला सोडून दाखवते. तर बघितलं का तुम्ही भजी किती छान मस्त फुगलेली आहेत. आता सोबतच ह्या मिरच्या सुद्धा मी मधून चिरून घेऊन तेलामध्ये टाकल्या. मिरच्या कधीही न चिरता तेलामध्ये टाकायच्या नाहीत, मिरची ही अंगावर फुटून उडते. चला तर मग कसा वाटला हा बेसन भजीचा व्हिडिओ नक्की कमेंट करा.